तर नमस्कार मंडळी. श्रावण चालू होणार होता, त्याच्यामुळे आपण बिर्याणी करायचा प्लॅन चालू केला. गेलो पटकन दुकानात आणलं चिकन 1.5 किलो. चिकनला मस्तपैकी मॅरिनेशन वगैरे केलं. इकडं कांदा वगैरे कापला. कांदा कापल्याच्या नंतर इकडं अद्रक लसूण पेस्ट वगैरे केली. नंतर टोमॅटो वगैरे चिरले. टोमॅटो चिरल्यानंतरनं हा एक शिजवून घेतलेला भात पण आपला आहे. हा 1 किलो आहे आणि चिकन आपलं 1.5 किलो आहे. कसं जास्त घ्यायचं थोडं. आणि इकडं आपलं पातेल्यात तेल टाकून घ्यायचं. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तेल टाकून घ्यायचं. 1 पळी 2 पळी तेल टाकून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये कांदा असा ॲड करायचा हळूहळू. नंतर तो कांदा हलवायचा चांगला. बिर्याणी करताना कांद्याचं प्रमाण हे 1 किलोला 1 किलो प्रमाणे मी घेतो. त्याच्यामुळं बिर्याणीमध्ये एक वेगळा फ्लेवर आणि वेगळी टेस्ट येते. कांदा असा एकदम खरपूस झाला पाहिजे, म्हणजे तांबड्या कलरचा थोडासा झाला पाहिजे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट ॲड करणार आहे. अद्रक लसूण पेस्ट ॲड केल्यानंतर थोडंसं त्याला हलवायचं, मिक्स करायचं, एकजीव करायचं. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये मॅरिनेशन केलेलं चिकन घालायचं. चिकनचं प्रमाणे अशा प्रमाणे घ्यायचं की 1 किलो राईसला 1.5 किलो चिकन घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 1 किलो हड्डीवालं चिकन घ्यायचं आणि अर्धा किलो मऊ चिकन घ्यायचं, म्हणजे बोनलेस चिकन घ्यायचं. चिकनला असं एकजीव एकदम करून घ्यायचं चांगलं. त्यानंतर त्याच्यावरती असं झाकण ठेवायचं. झाकणामध्ये थंड पाणी ठेवायचं. असं केल्यामुळं चिकन आपलं पटकन शिजतं आणि अधनं झाकण काढून असं हलवून पण घ्यायचं, जेणेकरून आपल्याला कळलं पाहिजे की आपलं चिकन शिजत आलंय का नाही. असं चांगल्या प्रमाणे मिक्स केल्याच्या नंतर आपण कापलेले टोमॅटो टाकायचे. टोमॅटोला पण चांगल्या प्रमाणे हलवायचं, मस्तपैकी एकजीव करून घ्यायचं. आणि टोमॅटोचं प्रमाण हे अर्धा किलो ठेवायचं. 1 किलो राईसला अर्धा किलो टोमॅटो. आता आपली सगळी तयारी झाली. इकडं राईस पण झाला, इकडं सुक्का पण झालं आपलं, आणि इकडं आपण कोथिंबीर चिरून ठेवले आणि इकडं फूड कलरसुद्धा ॲड केलेला आहे. आणि आपण इकडे घेतले तेल लावून पातेले देखील घेतले आपण. अशा प्रमाणे आपण थर लावून घेणार आहे. पहिलं टाकायचं, खाली सुक्का टाकायचं, त्याच्यामध्ये ग्रेव्ही जास्त टाकायची. त्यानंतर वरती राईस टाकायचा. राईस पण चांगला टाकून घ्यायचा. नंतर त्याला एकजीव करून घ्यायचा, म्हणजे वरनं एकदम प्लेन करून घ्यायचा. नंतर त्याच्यामध्ये वरून फूड कलर आणि कोथिंबीर मिक्स करून टाकायची. काही अशा प्रकारे कोथिंबीर मिक्स करून टाकायची. आणि असे आपण कमसे कम 3 ते 4 थर लावणार आहे. जेवढे येतील तेवढे लावायचे, जेणेकरून बिर्याणीला चांगला अरोमा आणि स्वाद आला पाहिजे. काही अशा प्रमाणे आपण चिकन टाकून घेणार आहे. त्यानंतर त्याच्यावरती आपण असा राईस टाकून घेणार आहे. ॲज इट इज जसं मागच्या वेळेस केलं तसंच करायचं आहे. चिकन टाकायचं, त्यानंतर वरती राईस टाकायचा, नंतर वरती कोथिंबीर ॲड करायची, नंतर फूड कलर ॲड करायचा. हा काही अशा प्रकारे आहे आपला बिर्याणीचा लुक. आणि हे मी जे केलं आहे ते चमचा आतमध्ये टाकला आहे, जेणेकरून तिथं होल होईल आणि त्याच्यातून पण तेल टाकू, जेणेकरून खाली बिर्याणी चिकटणार नाही, म्हणजे करपणार नाही खालून, म्हणून तेल टाकायचं. हे तुम्ही 4 ठिकाणी करू शकता, एक या साईडला, एक त्या साईडला, एक त्या साईडला. त्यानंतर आपण बिर्याणीला मस्तपैकी तव्यावरती ठेवणार आहे. तवा वरती टोप आणि त्याच्यावरती 2 ताट ठेवलेत आणि त्याच्यावरती एक पातेल ठेवले, त्याच्यामध्ये पाणी, जेणेकरून बिर्याणीवरती एअरनं जायला जागा राहील आणि वरून वजन पडेल. कमीत कमी आपल्याला 20 ते 25 मिनटं असंच ठेवून नंतर हा काय आहे अशा प्रकारे बिर्याणीचा फायनल लुक. मस्तपैकी आपली बिर्याणी झालेली आहे. एकदम वातावरण कडक दिसतंय, म्हणजे बिर्याणीचं एकदम बघा तुम्ही फॉगी वातावरण झालं आहे बिर्याणीमध्ये. मस्त आलं आहे. आरोमा पण जबरदस्त आहे. वास तर 1 नंबर येतो आहे. नंतर आपण ताटामध्ये सर्व करून घेणार आहे. 1 नंबर झाले बिर्याणी, म्हणजे दिसायला तर 1 नंबर झाले. आता टेस्ट केल्यानंतर समजेल कशी झाले. 1 नंबर. सगळ्या साईड एकदम परफेक्ट झालेले आहे. खरंच खूप छान झाले बिर्याणी. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंट करा आणि चॅनलला फॉलो करा.